कोळंबीच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता आत्ताच खाडीतून अगदी ताजी ताजी कोळंबी आणली। ही बघा कशी जिवंत कोळंबी आहे आणि तिचा मी झटपट असा कोळंबीचा रस्सा बनवणार आहे। तर आपला व्हिडिओ पाहत राहा। झटपट कोळंबीचा रस्सा। कोळंबी साफ करून घेते, असं मोडून घ्यायची तिला। खाडीतली कोळंबी आहे आणि ती पण जिवंत। तिचा ताजा ताजा रस्सा बनवला तर खूप छान लागतो अगदी। बस मी आता कोळंबी साफ करून घेतले आणि एवढाच रस्सा घालणार आहे ताजा ताजा। चला रस्सा करूया। कोळंबी धुवून घेते मी, स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता कोळंबी स्वच्छ धुवून घेतली मी। आणि त्याच्यासाठी लागणार आपल्याला कोळंबीच्या कालवण्यासाठी लागणारं साहित्य आपला टोमॅटो, लसूण, एक कोकम आहे आणि आपले मसाले आणि थोडी कोथिंबीर, तेल आणि चवीनुसार मीठ। कालवण आपण ह्या मातीच्या भांड्यात घालणार आहोत। आपल्या गॅस पेटवून घेते। आपला भांडा तापलाय, आता त्यात आपण तेल टाकून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्ता टाकावा। मी जरा टाकते कढीपत्ता, लसूण, थोडासा मीठ। हे आपले मसाले आहेत। लाल तिखट आहे, हा घरगुती मसाला आहे आणि हा एव्हरेस्टचा तिखा लाल आहे, धना पावडर आणि हळद। आता मी कोळंबी टाकते। ताजी ताजी कोळंबी आहे ना। पाणी, आपल्या गावाकडे कसं बरं असतं ना, रात्रीची मच्छी पकडायला जायचं, ताजी ताजी आणायची आणि कालवण म्हणून खायचं। पण त्याला चुडीची मच्छी बोलतात। कोकम, चवीनुसार मीठ। आता झाकण ठेवायचं, 10 मिनिटात रस्सा तयार। बघू शकता आपल्या कालवणाला चांगल्यापैकी उकळ आले। बघू शकता आपला रस्सा तयार झालाय। आता मी वरून कोथिंबीर टाकते। बघू शकता आपला हा कोळंबीचा कालवण म्हणजे रस्सा तयार झालाय आणि याला एवढी चव असते ना की आता तुम्ही बघितलं की कोळंबी आपल्या कशा ताज्या होत्या की जिवंतच कोळंबी होत्या। आणि याला भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।